पंचकल्याण पूजेचा निम्मा दिवस म्हणजे गर्भकल्याण निम्मा दिवस झाला आणि कामावरून जाताना मला आता भूक नाही खाऊ, ही चिमणीने खाल्लेली तोंडली ही नको खायला. कालच्या भागातलं वादळ दुसऱ्या दिवशी देखील अजून आहे, कारण की ते संपलंच नाही आणि धार खूप दाबत आहे टेरेसवरील. वाइंड पॉवर म्हणजे वाऱ्याच्या शक्तीने नारळाचं झाड हे बागे आहे आमच्या घराच्या, ते खूप झुकले बिल्डिंगवर. हाताला लागल्या ओके, हाताला लागल्या ओके. हा धरलं की शेतामध्ये उचलून येईल मला. धरलं मागं वाढ लागल्या ताकद आहे मागं वाढ लागले. जाऊ दे, वारं कमी झालं की रिटर्न जाताना मला शेतात घेऊन जाईल म्हणून सोडून दिलं. रोडच्या लाईटिंग पण गेल्या. डिग्रजच्या कृष्णाकाठी आता ही एकमेव लाईट आहे, कारण की सौर ऊर्जेवर चालते. 2 तास झालं वादळ चालू आहे आणि थांबायचं नाव घे ना. मग गाडी घेतली आणि सरळ मंडपाकडे गेलो तर पडदे बघा किती जोरात उडा लागलेत. हाय एवढ्या प्रेशरने आणि वर मात्र पत्रे आहेत, त्यामुळे जास्त धोका नाही आहे. पण पडदे पूर्णपणे फॅन फिरत आहेत. हे फॅन फक्त वाऱ्याच्या गतीने फिरत आहेत आणि झुमर सगळे हलत आहेत. या ठिकाणी बघा झुमर लटकले आहेत ते कसे हलत आहेत. काय झुमरचे तुकडे बारीक छोटे निघले आहेत आणि फॅनचे जे पडदे आहेत ते पडदे मात्र थोडेसे नुकसान झालेत. काही ठिकाणी पडदे कट झाल्यासारखे वाटतात. कामगार जेवत बसलेत अशा वाऱ्यात देखील. कार्यकर्त्यांच्या मनात एकच प्रश्न असेल, कधी हे वारं थांबतंय. वादळाचा पाऊस मात्र मित्रांनो पडला नाही बरं का. तो सांगली आणि मिरजमध्ये पडालता. या ठिकाणी झोपण्याची अतिशय मजा येईल असं मला वाटलं. तर खरंच मित्रांनो गार वातावरण, वरून चारी बाजूनी सगळीकडे वारा गार आणि मस्त झोपायची किती मजा येत असेल राव. झोपा निवांत झोपा. त्यांच्या त्या झोपेचा मित्रांनो का कुणास ठाव पण हेवा वाटला, असं वाटलं आपण देखील झोपायला हवं होतं राव. आता इथे झुमरला बघा, हे झुमरचं खाली तुटलेलं दिसतंय थोडंसं. इकडे पडदा देखील दिसतोय थोडासा कट झालाय, फाटलेला आहे. म्हणजे किरकोळ नुकसान फक्त झालं आहे. झुमर लटकला, इथं पडदा थोडा फाटलेला आहे. अशा किरकोळ नुकसानाशिवाय मंडपाला जास्त काही झालेलं नाही आणि वारा आता थांबत यायला लागले. व्हॅनच्या बाजूला एक जण किती मस्त झोपलाय बघा, दिवसभर काम करून थकून आणि गार वाऱ्यात. आता आपली देखील झोपायची वेळ झाली आहे. पण जाताना राणा कुठनं मला पाहिला आणि माझ्या मागं आला कोणा. जा घरात जा गावात फिर जा. चल गाड्यात लावून दे. जा रे राणा, जा चल जा 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 जा. डिग्रजचा कृष्णकाठ हेच राणाचं घर आहे, त्यामुळे त्याला कुठेही राहू शकतो तो. दुसऱ्या दिवशी आता तुम्ही पाहू शकता, काल वाऱ्यामुळे वाढली माती. काल ह्याच्यापेक्षा डबल काढले आणि आज आणि एवढे. मुझको राणा जी माफ करना. अरे इकडं पिल्लू आलं की हे कुठं आलं म्हणतं. सेम पिल्ले बघ त्याचं दिसत सेम आहे का. राणा आणि ही कुत्री कायम संघ असते. आपण आपल्याला राणाची बहीण म्हणतोय. राणा की बहन तो राणा के भाचे को लेकर आई. राणाची बहीण राणाच्या पिल्ल्याला घेऊन आल्या. राणा दाजी आहे देव. राणा दाजी आहे देव. मी आणि भाऊ जनावरांना चारा नाही चाललोय. रस्त्यावर राणा देखील आला. राणाला म्हटलं जा, तुझी भरची पाहुणं आले आहेत, चल आता बघून या. बहीण दाजी आणि भाचा आले. जा जा गल्लीत जा. आले बघ. राणा एका मालकाला खूप प्रेम करतो, पण सारखं गाडीच्या आडवं याचा मालक 2 हात मोडून पडला म्हणून राणाला सोडून दिले. राणा चांगल्या घरचा कुत्रा आहे, पण सध्या गावठी कुत्रा झालेला आहे आणि खूप मजेशीर असा इकडे तिकडे फिरत असतो आणि आपण त्याची मजा देखील करत असतो. आता वैरला चाललोय मी आणि भाऊ. हे बघा पंचकल्याण पूजेचं मांडव पूर्ण तयार झाला. काही नुकसान झालं नाही, जास्त पडापड नाही. आता त्याला लागूनच आपली वैरण आहे आणि वैरण आणायला मी आणि भाऊ आलेलो आहे. राजवाड्याचं महल पॅलेस केले की इथं कसली झाडाला पिंपळाला नवीन पाणी लागलं की मस्त मस्तच. तर वैरण काढून अगदी मंडपाला घासूनच आपला सारा आहे. चलो बंडेबाबा वैतागले आहे आज वैरण आणण्यासाठी. पंचकल्याण पूजेचा महोत्सव सुरू आहे. त्याही पिंपळाची नवीन झाडे पालवी फुटली आहेत. आणि हेच ते निंबाचे झाड जिथे आपण पपैटोचा गेम घेतला होता. जनावरांच्या चाऱ्याला गावाकडे वैरण देखील म्हणतात. चला वैरण काढूया. पंचकल्याण पूजेचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी सगळी झाडं लावून घ्यायची मस्तपैकी. शाळकरी मुलांनी देखील झाडं लावायला खूप मदत केली आहे. हे बघा किती झाडं आणली आहेत. काही झाडं शिल्लक राहिली म्हणून पलीकडल्या कसबे डिग्रज या गावात दिले आहेत आपण. आणि हे शिक्षक उभारलेत मुलाकडून काम करून घ्यायला. त्याशिवाय मुलं काम कसे करणार. आणि मुलांनी सर्व झाडे लावली आहेत. पाण्याची देखील व्यवस्था आहे. झाड लावायचं, पाणी घालायचं. झाडे रंगवायची देखील चालू आहे. जे जुने झाडं आहेत त्यांना आकर्षक करायचं काम चालू आहे. या ठिकाणी जेवणाच्या ठिकाणी फिल्टरचे पाणी बसवण्यासाठी कूलरचे पाणी बसवण्याची सोय केलेली आहे. इकडे मंडप तुम्हाला दिसेल आणि इकडे कूलरच्या पाणी जेवणाची सोय. हा सिमेंट कॉन्क्रीटने बांधलेला आहे. इथं ताटे वगैरे धुण्यासाठी ज्या बायका असतात काम करण्यासाठी त्यांना ताट धुण्यासाठी. आणि इथे आता पंचकल्याण पूजेचा पहिला दिवस बघा.
दररोज सकाळी नित्यनेमाने इंद्राणी आणि माताजी आणि महाराजजी हे बस्तीमध्ये जायचे भगवान महावीरांच्या इथे. हे जे मंदिर तुम्हाला माहिती आहे बसवेश्वराचं, आणि इकडे आता कमाने आहेत, इकडे मंडप आहे. आणि तीर्थंकराचे माता पिता यांना भरपूर मित्रांनो गृहस्थ आश्रमाचे पालन करावे लागते, तेव्हा हे पद दिलं जातं. तीर्थंकर म्हणजे भगवानांचे माता पिता असं त्यांना पद दिलं आहे या घराच्या व्यक्तींना. आपण जिथे वैरण आहे, जिथे मंडप आहे, तिथे बघा प्रथमोपचार विभाग असं लिहिलेला आहे. हे विभाग बहुतेक प्रथमोपचारासाठी. आणि आई आमची बघा इथे वैरण काढल्या. आणि इथे मात्र मी वैरण नेण्यासाठी आलो असता मुलांनी मला पाहिलं आणि मुलांनी एकच दंगा सुरू केला. हे बघा वैरण मी गोळा करायला आलोय, पण मुलं मला काही काम करायला सुधरूनच देणार, कारण की त्यांनी मला पाहिलं इथं आलेलं. आणि मग काय त्यांचा दंगा झाला सुरू. अजून चौकातून बसा. कसं आहे आप्पा म्हणतील तसं आहे. घरातल्यांचं काय काम ऐकत नसतील, पण नुसतं उगाच म्हणतात आप्पा म्हणतील तसं. आता हे यजमानांचं घर आहे इंद्रायणीचं. तिथं हळदी समारंभ असलेले एक लग्नाप्रमाणे सर्व कार्यक्रम तिथे होतात. आणि इथे हत्ती देखील आलाय. आता बागा ना किंग वरात हत्तीचं उठत नाही बरं का. मुलांच्या शाळा 5 दिवस सुट्टी आहे आणि मुलांना काय नुसतं हत्ती आणि घोडा झाला की बास. त्यांना पंचकल्यामध्ये दुसरं काही देणं घेणंच नाही, फक्त हत्ती आणि घोडा. आणि सकाळी आपल्या घरी अर्णव आला. अर्णवच्या हातात काय बांधले? लवंग. आणि त्याचा मित्र देखील आलाय, त्याच्या देखील हातात लवंग. काही तर त्यांची पूजेचा भाग असेल की लवंग पवित्र करून बांधलेले असतात. तुमची मुंजी करायची असली म्हणून बांधला असेल रे. पंचकल्याणकपैकी पहिला दिवस म्हणजे गर्भकल्याणक, म्हणजे तीर्थंकर या भगवानांचा माताच्या गर्भात येणारा दिवस. त्या दिवशी शुद्धी वगैरे मंडपाची, शिवाय ध्वजारोहण वगैरे केले जाते. आणि या घोड्यावर बसण्यासाठी सवाल वगैरे हे दररोज असतात मित्रांनो. हा दिवस अतिशय पवित्र मानला जातो, कारण तीर्थंकर भगवान माताजीच्या गर्भात आलेले असतात. आणि तुम्ही पाहू शकता सोहळे नेसून सर्वजण भगवानांची प्रतिमा घेऊन मंडपाकडे चालले आहेत, ज्या ठिकाणी पंचकल्याण पूजा होणार आहे. हे बघा तुम्ही डोक्यावर भगवान महावीर तीर्थकर, आणि हे बघा इकडे हातातून देखील घेऊन जात आहेत. त्याच्या मागे मुली या हे बघा देवी या रूपात चालले आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या देवी ते नाव दिले असतात. कीर्ती देवी, धृती देवी, श्रीदेवी, अशा प्रकारे देवींची ही रूपं असतात. हे सर्व सोहळे घालून म्हणजे कशालाही स्पर्श न करता अतिशय पवित्र शरीराने सकाळी आंघोळ वगैरे करून जात असतात. या देखील काही देवी आहेत बघा. याने देखील देवीचं वस्त्र किती छान आवरलंय. आणि छानपैकी मुली अशा सगळ्या कुमारिका इकडे चालले आहेत. आणि हे इंद्रदेवता चालले आहेत. आणि मुलगी एक हातात झोपलेली आहे. रात्रीचं सकाळी लवकर उठलं असे, कारण की सकाळी लवकर उठलं असतं याच्या पूजेसाठी, म्हणून ती मुलगी झोपलेली आहे. हे इंद्र चालले आहेत. त्याच्यानंतर पुन्हा गावातील काही महिला या पूजाविधी करण्यासाठी. अतिशय पवित्र विधी असल्यामुळे सर्वजण सोहळ्यानेच केला जातो. शरीराला कोणतीही अपायकारक बाधा किंवा कुठलाही घाण स्पर्श न करता या प्रकारे विधी करायला जातो. मागे आता पुन्हा एक रथ आलाय. पुन्हा ही मिरवणूक आहे. ही ईशान्य इंद्राची आहे. 2 इंद्र आहेत. मुख्य इंद्राचा सवाल पुढे बघितला तुम्ही, याचा 23 लाखाला गेला आहे. आणि हे ईशान्य इंद्र आहेत, यांचा देखील सवाल याच्या आसपास कमी जास्त गेला असतो. तर सवाल धरण्यासाठी गर्दी असते. आणि या घोड्यावर बसण्यासाठी दररोजचे सवाल व्हायचे. तर पुढे पुढे आहेत भागात की कसे सवाल विचारले जायचे, कशी बोली लावली जायची. घोड्यावर बसण्यासाठी पहिल्या दिवशीचे सवाल साधारण 25,000 पर्यंत गेलते. हे ईशान्य इंद्र आहेत, यांचा देखील सवाल साधारण मला आकडा फिक्स माहीत नाही, पण 15 ते 20 लाखाच्या आसपास तर गेला असणार. आणि मेन इंद्राचा सवाल हा 23 लाखाला गेलता, हे मात्र फिक्स होतं मला माहीत. पंचकल्याणचा पहिला दिवस गर्भकल्याणक आता संपुष्टात येत आहे. आणि मी डिग्रजचा कृष्णाघाट या मौजनगरच्या कामानीतून बाहेर जात आहे, म्हणजे थोडक्यात कामाला जात आहे. जाताना एक आजोबा मला दिसले. काय डिग्री चालाय काय? आजोबा साहजिकच पंचकल्याण पूजेला चाललेत. कामावरून आता काम झालं तर पुन्हा येताना हे पाहता. पंचकल्याण पूजेचा निम्मा दिवस म्हणजे गर्भकल्याण निम्मा दिवस झाला. आणि कामावरून जाताना मला आता भूक लागली. आता पहिला मंडपात जाऊन काहीतरी खायचं, पण जाताना मला तोंडली दिसली. हे बघा तोंडली सुरुवातला ही मात्र तोंडली कडू असते, पण जशी पिकेल तशी गोड होत जाते. आणि अतिशय भूक लागल्यामुळे मंडपात तर जेवायचं आहेच, पण त्याच्या अगोदर थोडी तोंडली खाऊ. ही चिमणीनं खाल्लेली तोंडली आहे, ही नको खायला. चांगली आहे का पाहिली थोडा वेळ. एका ठिकाणी एक हाफ कच्ची आणि हाफ पिकलेली दिसली. हिला देखील म्हटलं की ही नको, आपण हाफ कच्ची नंतर खाऊ. आणि ही मात्र पूर्ण पिकल्याने व्यवस्थित होती. ही मात्र तोंडली खाल्ली. आणि डिग्रजच्या कृष्णाकिनारी मी लगेच लक्ष्मी मातेचा, आपल्या वड्यातील लक्ष्मी मातेचा नमस्कार करून पुढे चाललो. आणि आलेल्या गेटपाशी तुम्हाला दिसेल की या ठिकाणी कमांडला पुन्हा लाईटिंगचं काम चालू आहे. आणि आता पूर्णपणे मंडप रिकामा आहे. आणि आपला जेवण दिवसभर चालू आहे, त्यामुळे काही अडचण नाही मंडपात जाऊन जेवायला. लगेच गर्भकल्याणक हा पहिल्या दिवस अजून देखील संपायचा, कारण संध्याकाळ झालेली नाही, दुपार आहे. गेलो मंडपात आणि येथे जेवण घेतलं.
गावातले प्रत्येक जैन माणूस हा तिथे कामाला होता. शिवाय सर्व धर्मियाचे लोक देखील मदत करायचे, कारण इतका मोठा कार्यक्रम एकट्या समाजाने पार पडण्यापेक्षा सर्वांची मदत घेतली जाते. आता संध्याकाळी झाली, मी पुन्हा मंडपात आलेलो आहे. तीर्थंकर भगवानाचा गर्भामध्ये प्रवेश झाला आहे. म्हणजे आज गर्भ कल्याणक हा दिवस संपुष्टात येत आहे आणि उद्या जन्म कल्याणक हा दिवस आहे. आज उत्साहाचं वातावरण पूर्ण मंडपामध्ये आहे, सर्वांमध्ये, सर्व धर्मियामध्ये आहे. मित्रांनो, डिग्रजच्या कृष्णाकाठी जे काय होते ते सर्व रेकॉर्ड करणं, एडिटिंग करणं हे काम सोपे नसे. मित्रांनो, तुम्हाला आवडत असल्यास जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे मला देखील काम करण्याचा उत्साह येईल. आणि पहिला दिवस पंचकल्याणचा संपत आलाय. उद्या पहा जन्म कल्याणकचा दिवस.